सगळ्यात पहिल्यांदा डॉल्बी कोल्हापूर पहिल्यांदा पाटा तालमीने लावला तेव्हा एक गाणं वाजवलं होतं ब्राझील. ते पहिलं ब्राझील गाणं लावलं होतं, त्यापासून आम्ही ब्राझीलचं फॅन आहे. आम्ही जे आमच्या पाठीमागे नाव आहे पाटाकडील तालीम मंडळ, त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत आहे. आम्ही बाय बॉर्न म्हणजे लहानपणापासून आम्हाला बघायला गेलं तर जसं म्हणतात की तुमचं रक्त लाल आहे पण माझं रक्त पिवळं निळं आहे. बघायला गेलं तर आमच्या घरातील ऑल फॅमिलीज म्हणजे आमचे संपूर्ण घाडगे कुटुंब बघायला गेलं तर सगळे नॅशनल खेळाडू आहेत आणि सगळे पाटा तालीम फुटबॉल संघाकडून खेळलेले आहेत. म्हणजे तसं बघायला गेलं तर जगामध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांचे स्टॅच्यूज कोणीही आतापर्यंत करायला नाही आहेत आणि तिन्ही स्टॅच्यू हे चांगल्या पद्धतीने पूर्ण भारतभर जात आहेत. रिस्पॉन्स जर बघायला गेलं तर एक्स्ट्रीम लेवलचा रिस्पॉन्स आहे. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा. फुटबॉल वेडं शहर म्हणजे कोल्हापूर हे आता मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार पर्यंत पण गेलेलं असेल, पण ह्या फुटबॉल वेड्या शहरात एक फुटबॉल वेडं घर आहे जिथं तुमचं स्वागत करतायत मेस्सी, रोनाल्डो आणि नेमार. बघूया तर ते घर जे आहे रायगड कॉलनी मधील NT सरनाईक नगर मध्ये. तर चला बघूया हे फुटबॉलचं म्युझियम, हे फुटबॉलचं घर नेमकं कसं आहे आणि कुणाचं आहे. आणि फक्त घराच्या बाहेरच नाही तर घराच्या आतमध्ये आल्यावर सुद्धा आपल्याला दिसतील पेले, रोनाल्डिनो, आपला सुनील छेत्री आणि मॅराडोना पण. हे फुटबॉलचं म्युझियम जे ज्यांनी केलं त्या घराचे ओनर आपल्या सोबत आहेत, तुषारदादा घाडगे. तर जाणून घेऊयात त्यांचं हे वेडेपण नेमकं आलं कुठून. जसं बघायला जर गेलं तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये एक नाव आहे ते म्हणजे PTM. आम्ही बाय बॉर्न म्हणजे लहानपणापासून आम्हाला बघायला गेलं तर जसं म्हणतात की तुमचं रक्त लाल आहे पण माझं रक्त पिवळं निळं आहे. त्यामुळे हे त्या संकल्पनेतून आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. जे आमच्या पाठीमागे नाव आहे पाटाकडील तालीम मंडळ, त्यामुळे आम्ही आज इथंपर्यंत आहे. त्या नावामुळे बाबा कसं वाटते बाबा फुटबॉल म्हणजे काय आपलं आहे ते. आणि ज्या वेळेला सगळ्यात पहिल्यांदा डॉल्बी कोल्हापूर पहिल्यांदा पाटा तालमीने लावला तेव्हा एक गाणं वाजवलं होतं ब्राझील. ते पहिलं ब्राझील गाणं लावलं होतं, त्यापासून आम्ही ब्राझीलचं फॅन आहे. आम्ही म्हणजे तुमच्या भिंतींवर तुम्ही सगळेच फुटबॉल प्लेयर्स दिसतात आम्हाला, पण मॅक्सिमम जे आहे ते तुमचं पाटाकडील तालीम मंडळ म्हणजे पिवळा निळा आणि नेमारचे फॅन तुम्ही दिसतात. अगदी किती वर्ष खेळताय फुटबॉल? काय साधारणतः मी पूर्वी म्हणजे साधारणतः सेमच्या C टीम मध्ये खेळत होतो मी, पण काही इंजुरीमुळे परत नाही खेळू शकलो. पण माझ्या घराचे वडील आहेत तेही पाटा तालमीकडून खेळत होते. माझी बहीण नॅशनल फुटबॉल प्लेअर आहे. बघायला गेलं आमच्या घरातील ऑल फॅमिलीज म्हणजे आमचे संपूर्ण घाडगे कुटुंब बघायला गेलं तर सगळे नॅशनल खेळाडू आहेत आणि सगळे पाटा तालीम फुटबॉल संघाकडून खेळलेले आहेत. काय सांगाल, हे वेगळे पण तुम्ही जपलंच आहे खूप जास्त. अजून वेगळ्या काही कन्सेप्ट तुमच्याकडे आहेत का ज्या फुटबॉलला रिलेट करतात किंवा तुम्ही कोल्हापूरकरांना सांगू इच्छिता? 100% आपण एक म्हणजे तसं बघायला गेलं तर जगामध्ये मेस्सी, रोनाल्डो, नेमार यांचे स्टॅच्यूज कोणीही आतापर्यंत करायला नाही आहेत. त्यांचे मोठे स्टॅच्यू आहेत, साधारणतः एक 10 फूट 15 फूट आहेत, पण छोट्या लेवलला कुणीही बनवायला नाही. पण सर्वप्रथम आपण ते बनवलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो मॅडम ते. मॅम आता साधारणतः तसं बघायला तर तुम्ही सगळीकडे बघायला कोल्हापूरमध्ये पेठामध्ये बोर्ड लावलेले आहेत. लास्ट डान्स तसं रोनाल्डो आहे, सेम नेमार आहे. नेमारचाही लास्ट वर्ल्ड कप आहे, आपण नेमारही केलेला आहे. फायबरमध्ये आपण सगळे स्टॅच्यू केलेले आहेत. मेस्सी केलेला आहे आपण. म्हणजे हा हे तिघांचाही लास्ट डान्स आहे. बरोबर. त्यामुळे आपण हे फायबरमध्ये एक स्टॅच्यू केलेलं आहे, ते वेगळं काहीतरी आपण केलेलं आहे. संपूर्ण भारतासाठी किंवा ऑल ओव्हर जगभरात हे सगळं जाणार आहे. बरं, त्याचं पेंटिंग वगैरे हँड पेंटिंग टोटली सगळे हँड पेंटिंग आहे. तसं बघायला गेलं तर ते पूर्ण फायबर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्हाला. हे पूर्ण मकाम ह्याच्या डिटेलिंग बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला काप्स सुद्धा याच्यामध्ये दिसणार आहेत. तुम्हाला डिटेलिंग एवढं आपण सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण पेंटिंग आहे. टोटल हँड पेंटिंग आहे सगळे. हे कलर स्टॅच्यूज सोडून अजून ह्याशिवाय हे जे मी बघते तुमच्या मागे आहेत ते आपण 1 टोन मध्ये आपण केलेलं आहे. ते म्हणजे काही लोकांना जे बक्षीस किंवा टुर्नामेंट असतात, टुर्नामेंटसाठी त्यासाठी आपण 1 टोन साठी अवेलेबल केलेले आहेत आणि हे मल्टी कलर सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे. प्राइसिंग कसं जातं? साधारणतः याचे 6000 प्राइस आहे आणि ती साधारणतः 3500 जात आहे. सर मग ह्याला रिस्पॉन्स कसा मिळतो तुम्हाला? रिस्पॉन्स जर बघायला गेलं तर एक्स्ट्रीम लेवलचा रिस्पॉन्स आहे. जसं तुम्ही प्रश्न विचारला त्याचप्रमाणे एक्स्ट्रीम लेवलचा रिस्पॉन्स तिन्ही स्टॅच्यूला आहे आणि तिन्ही स्टॅच्यू हे चांगल्या पद्धतीने पूर्ण भारतभर जात आहेत. याला म्हणतात फुटबॉलचं नेक्स्ट लेवल वेड. या घाडगे परिवाराच्या फुटबॉल प्रेमाला आमचा कडक सल्यूट. तुम्हाला यातल्या कोणत्या प्लेअरची वॉल सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी नम्रता भोसले, KK न्यूज कोल्हापूर.